अध्याय 5 श्लोक 21 बघतो आपण. बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. पहिल्या शब्दात संधी आहे बाह्यस्पर्शेषु असक्तात्मा, नंतर विन्दती आत्मनी यत् सुखम, आणि खालच्या ओळीतला शेवटचा शब्द आहे सुखम अक्षय अश्नुते. मग पूर्ण निघून जाईल आणि अर्धा अर्धा होईल. मग बाह्यस्पर्शांमध्ये संग नसलेला असक्तात्मा म्हणजे संग नसलेला, आसक्ती नसलेला जीव स्वतःमध्येच आत्मनी म्हणजे स्वतःमध्येच जे सुख आहे, यत् सुखम जे सुख आहे ते विन्दती म्हणजे जाणतो, प्राप्त करतो. तो ब्रह्मयोगयुक्तात्मा, तो ब्रह्माशी योग साधलेला आत्मा, अक्षयम सुखम अश्नुते अक्षय असं सुख प्राप्त करतो. बाहेरच्या स्पर्शामध्ये ज्याला आसक्ती नाही, गोडी नाही, असा आत्मा किंवा जीव बाहेरची सुख मिळवण्यामध्ये मशगूल होऊन राहत नाही. अक्षय सुखा म्हणजे काय ते सांगितलं या ठिकाणी, की हा बाहेरच्या सुखामध्ये रमत नाही, आतमध्येच त्याला ते सुख मिळतं ह्याची त्याला जाणीव असते, हे तो जाणतो. येथे बाहेरचा स्पर्श हे एकाच इंद्रियांबद्दल लिहिले असले तरीसुद्धा शीतावरून भाताची परीक्षा या न्यायाने सर्व इंद्रियांबद्दलचं मत मांडलेलं आहे. ज्याप्रमाणे एखादा बाहेरच्या गालिच्याचा स्पर्श आहे किंवा बाहेरचा सुखद स्पर्श आहे, कोमल स्पर्श आहे किंवा फुलाचा स्पर्श आहे किंवा स्त्रीचा स्पर्श आहे, पुरुषाचा स्पर्श आहे किंवा अधिक चांगलं काही आपल्याला दिसतं आहे, त्याच्यात आपल्याला ते बरं वाटतं, कोमल वाटतं, कठोर वाटत नाही, असा स्पर्श या सगळीमध्ये जो गुंतून पडतो त्याला आत्मतत्वाचा स्पर्श कधीच अनुभवता येणार नाही. बाहेरचं दृश्य बघण्यामध्ये जो गुंतला आहे म्हणजे डोळा हाही एक इंद्र घेतलं समजा आपण, मग अशी स्पर्श म्हणजे त्वचेच्या ह्याने, इथे डोळ्याने काही बाहेरचं बघतो आहे त्याच्यामध्ये तो गुंतला आहे, तर त्याला आत्मदर्शन कधी होणार नाही. बाहेरचा ध्वनी म्हणजे कानाने ध्वनी ऐकतो आहे आणि त्यात रममाण होतो आहे, उत्तम गाणी आहेत किंवा चांगलं आहे वाईट आहे काय जे असेल त्यात गुंतून पडतो किंवा गुंतत नाही. अशाही प्रकारे म्हणजे कर्णाने ऐकणं, ध्वनी ऐकणं, मनुष्य त्यामुळे त्याच्यात गुंतून जातो आणि मग आंतरिक ध्वनी जो आहे तो त्याला म्हणजे आत्म्याचा आवाज त्याला कधी ऐकू येत नाही. बाहेरच्या पदार्थांच्या चवी भोगणाऱ्याला रसनेनी जो बाहेरच्या पदार्थांच्या चवी भोगतो त्याला हे आत्मतत्वाचं रस काय आहे, रसपान काय आहे किंवा यातून मिळणारा जो आनंद आहे तो काय आहे हे कळणार नाही. बाहेरील अत्तराचा सुगंध लुटणाऱ्याला म्हणजे नाकाने जेव्हा सुगंध घेतो बाहेरील अत्तराचा असो किंवा आणखीन काही असो, त्याला जो हा आत्मगंध आहे, आतमध्ये असणारा जो एक सुवास आहे, गंध आहे, तो त्याला कधी कळणार नाही. पण जो ज्ञानी मनुष्य असतो तो बाहेरची ही सर्व विषय सुखे सोडून देतो आणि त्याला आतूनच सर्व सुख प्राप्त होत असतात, कारण त्याचं सगळं लक्ष स्वतःच्या देहाच्या आतून येणारा जो रूप, रस, गंध, स्पर्श, शब्द आहे तो स्वतःच्या देहातून येणारा जो आहे तो त्याला अनुभवास येत असतो आणि त्यातच तो रममाण होत असतो. मनाची जी प्रवृत्ती आहे ती अंतर्मुख करणे, कारण बाह्य मनुष्याच्या आनंदाचा जो स्रोत आहे, अखंड स्रोत आहे, तो मनुष्याच्या आत्म्यामध्येच आहे. मनुष्याच्या आत्म्यामध्ये आनंदाचा अखंड स्रोत आहे. त्याची बाह्य प्रवृत्ती हटताच तो मग सुरू होतो. बाहेरच्या विषयभोगात किंवा आसक्तीत तो रमत नसेल तेव्हा त्याला हे सगळं जाणवायला लागतं. म्हणजे मनाची प्रवृत्ती अंतर्मुख करणे आणि बाह्य प्रवृत्ती हटवणे, बाजूला करणे, यालाच त्यांनी ब्रह्मयोग म्हटलं आहे. सर्वत्र ब्रह्म आहे, सर्व जगत ब्रह्ममय आहे असा अनुभव घेणे आणि ते ब्रह्म आपल्या ठिकाणीही आहे हे जाणून त्याच्याशी आपला आत्मा संयुक्त करणं याचं नाव ब्रह्मयोग. ब्रह्मयोग
युक्त आत्मा झालं पाहिजे, हे इथून सांगायचं आहे. म्हणजे बाहेरची आसक्ती सुटलेला मनुष्य आत्म्याशी एकरूप होतो. आत्मा हा ब्रह्माचाच अंश असल्यामुळे ब्रह्माशी त्याचा योग होतो. योग होणे म्हणजे मिलन होणे. हा योग ज्याला साधला तो योगयुक्त आत्मा होय. अशा माणसाला अक्षय सुख प्राप्त होतं. ब्रह्म अक्षय आहे, अक्षर आहे, म्हणजे त्याचा नाश होणारा नाही आहे. ब्रह्म हे अक्षय आहे, कधीही त्याचा क्षय होत नाही. किंवा अक्षर आहे, की कधीही तो नाशिवंत नाही. म्हणून ब्रह्माशी एकरूप होणाऱ्याला सुखसुद्धा अक्षय प्राप्त होतं. इतर सर्व बाह्य सुखे आज आहेत, उद्या नाहीत, आत्ता आहेत किंवा पुढल्या क्षणी नाहीत, अशी स्थिती असते. जसं सुंदर गुलाबाचं फूल आहे, सुगंध देतं, दिसायला सुंदर आहे, आकर्षक आहे, पण अर्धा दिवस ते राहतं, नंतर कोमेजून जातं. कित्येक वेळा फूल कोमेजण्याच्या आतच त्या सुगंधाचा आपल्याला कंटाळा पण येतो. थोडा वेळ बरा वाटतो, तो हे कोमेजायचं आहे अजून, पण जरा वेळ त्याचा सुगंध बरा वाटतो, पण कोमेजेस्तवर त्याचा सुगंध आपण घेत बसत नाही, म्हणजेच कंटाळा येतो. गुलाबाप्रमाणेच आहे, स्त्री पुरुष सुखाचं जीवन क्षणभंगूर असतं. इतरही सर्व सुख क्षणभंगूरच असतात. ब्रह्मातून आलेली जी आंतरिक सुख आहेत ती मात्र चिरंतन असतात, हे इथून सांगायचं आहे. या श्लोकातून त्यांना सांगायचं आहे. त्याचा कंटाळाही कधी येत नाही आणि म्हणून त्याला त्यांनी अक्षय सुख म्हटलं आहे. ब्रह्मापर्यंत पोचलेला मनुष्यच ते ब्रह्मसुख मिळवू शकतो, कारण हा आत्म्यामध्येच आनंदाचा अखंड स्रोत आहे. तेच त्याला ठाऊक असतं आणि असा हा ब्रह्मयोगयुक्तात्मा या अक्षय सुखाचा आनंद बाह्य सुखापेक्षा आंतरिक आनंदच तो सतत घेत असतो आणि तिथेच त्याला अक्षय सुख प्राप्ती होते, हे यातून सांगायचं. अध्याय 5 श्लोक 22 बघताय. ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयो नयेव ते आद्यंतवंतः कौन्तेय न तेषु रमते बुधः. ये म्हणजे जे उत्तम स्पर्शाने मिळणारे भोग आहे. हे कौन्तेया, जे उत्तम स्पर्शाने मिळणारे भोग आहेत ते दुःखाची कारण आहेत. दुःखयोनय एव ते, दुःखाचं कारण आहे आणि ते उत्पन्न होऊन नष्ट होणारे असल्यामुळे आद्यंतवंतः म्हणजे आदी आणि अंत दोन्ही असल्यामुळे, उत्पन्न होऊन नष्ट होणारे असल्यामुळे तेषु म्हणजे त्यामध्ये बुधः न रमते, ज्ञानी रमत नाही त्यामध्ये. जो ज्ञानी असतो ते अशा प्रकारच्या उत्तम स्पर्शाने मिळणाऱ्या भोगांमध्ये रमत नाही. या श्लोकामध्ये जीवनाचं गहन शास्त्र मनोविज्ञानाच्या आधारावर जणू सांगतात आहेत की बॉर्डर लाईनवरच थांबून जीवनात इंद्रियांमध्ये त्यांच्या सुखात न गुरफटता विवेक आणि बुद्धीद्वारा स्थायी आनंद प्राप्त करण्याची कला अवगत करून अस्थायी म्हणजे न टिकणाऱ्या, म्हणजे ज्याला आदी आणि अंत नाही, अशा आनंदामागे, अशा सुखामागे लागू नका, हे जणू सांगायचं आहे. ते दुःखाला आमंत्रित करणारे आहे आणि म्हणून ज्ञानी जो असतो, जो बुद्धिमान असतो, प्राज्ञ असतो, पंडित असतो, तो त्यात रमत नाही. न तेषु म्हणजे त्या उत्तम स्पर्शाने मिळणाऱ्या भोगात, तेषुचा अर्थ बुध न रमते. विवेकशील माणूस हे सगळं जाणतो की या परिवर्तनशील जगामध्ये सत्य अनुभव ईश्वराशिवाय दुसरा कोणताच नाही. संस्पर्शजा या शब्दाचा थोडा अर्थ बघू. म्हणजे संस्पर्शचा अर्थ आहे चांगला स्पर्श आणि ज्या म्हणजे ज्यातून उत्पन्न होतात. स्पर्शाचे 3 भेद आहेत. कोणते ते बघू. पहिला म्हणजे एक साधा स्पर्श, दुसरा संस्पर्श किंवा सुस्पर्श आणि तिसरा आहे कुस्पर्श. हे भेद स्पर्शासंबंधी विचार करताना थोडं विचारात घेणं योग्य आहे. स्पर्श पहिला आहे म्हणजे सामान्यतः सहज संबंधातून जो होतो तो स्पर्श. दुसरा म्हटलं सुस्पर्श किंवा संस्पर्श म्हणजे उत्तम सुखदायी स्पर्शाला म्हणतात. सु म्हणजे चांगला किंवा संस्पर्श म्हणजे उत्तम असा जो स्पर्श असतो तो. आणि तिसरा कुस्पर्श म्हणजे वाईट दुःखदायक अशा स्पर्शाला म्हणतात. साधारण हे अर्थ आपल्याला माहिती आहेत. इथे वाईट कुस्पर्शाचा विचार करण्याची आवश्यकता नाही आहे. कुस्पर्शाचा विचार केलेला नाही इथे, कारण कोणताही मनुष्य
कुस्पर्शाच्या बाबतीत फसत नाहीच. जेथून कुस्पर्श होतो तेथून तो दूर जातोच. माणसं कुठे फसतात? तर माणसं फसतात ती सुस्पर्शामध्ये, संस्पर्शामध्ये फसतात. म्हणून येथे म्हटलंय की जे भोग उत्तम स्पर्शाने प्राप्त होतात आणि त्यापासून ज्या सुखाचा अनुभव येतो असे समजतात लोक, ते सुख मात्र खरं सुख नसून ते दुःख वाढवणारे सुख आहे. दुःख योनय, दुःख वाढवणारेच असं ते सुख आहे. प्रथम सुख वाटतं पण नंतर ते दुःख देणारं असंही सुद्धा होऊ शकतं. यासाठी त्या भोगामध्ये गुंतणं योग्य नव्हे, हे जणू या श्लोकातून सांगायचं आहे. कारण या भोगांना आदी आणि अंत असतो. म्हणजेच ते क्षणभंगूर असल्याने अशाश्वत सुखामध्ये आसक्त होणं कोणालाही योग्य नाही आहे. म्हणून ज्ञानी लोक भोगांमध्ये आसक्त होत नाही. हा या श्लोकाचा आशय. याचा अधिक थोडा विचार केला पाहिजे की सुस्पर्शाने सुख कसं मिळतं. याचा अनुभव प्रत्येक मनुष्याला आहे. आपण सामान्यसुद्धा बघतोच की व्यवहारामध्ये. ज्यावेळी थंडी लागते असते तेव्हा आपण गरम कपड्यांचा वापर करतो आणि उष्ण स्पर्श आपल्याला तो गरम कपड्यांचा उष्ण स्पर्श आपल्याला सुखदायक वाटतो. ज्यावेळी थंडीची बाधा हटेल तर उष्ण स्पर्शापासून होणारं जे सुख मिळालं होतं थोड्या वेळापूर्वी ते नकोसं वाटतं. म्हणून संस्पर्शापासून होणारे सुख नाशवंत आहे. कधी सुख वाटतं, कधी नकोसं वाटतं ते. किंवा भूक लागली, मधुर चविष्ट अन्नापासून समाधान मिळतं, सुख मिळतं. ज्यावेळी आपल्याला भूक नसते त्यावेळी अन्नावर इच्छाही नसते. म्हणजेच सुस्पर्शाने मग जिभेचा असो सुस्पर्श, थोडा वेळ सुख वाटतं, मग त्या स्पर्शामध्ये वासना नसल्यामुळे त्याच्यात सुख वाटत नाही. म्हणजे त्या स्पर्शाची वासना आपल्या ठिकाणी, कुठल्याही स्पर्शाची वासना आपल्यामध्ये उत्पन्न झाली तरच मग सुख किंवा दुःख वाटत असतं. वासनेशिवाय, इच्छेशिवाय कितीही उत्तम स्पर्श जवळ आला तरी त्यापासून सुख होणार नाही. म्हणजेच संस्पर्शाचे सुख अनित्य आहे, नाशवंत आहे, क्षणभंगूर आहे, हे सांगायचं आहे. मग नित्य सुख कोणतं? तर आत्मसुख हे कोणत्याही प्रकारच्या दुःखाचं कारण होत नाही. कारण बुद्धिमान हे जाणतो की सुखामध्ये आसक्त किंवा सतत अभिलाषा करीत गेल्यामुळेच दुःख होतं. सुख क्षणिक होतं आणि मग त्यामागे दुःख अधिक जास्त येतं. उलट सुख थोडा वेळ असतं, दुःख जास्त असतं. मग तो विचार करू लागतो की जी परिस्थिती, जो व्यक्ती, हे कोणी माझ्या जे दुःखाचं कारण नाही आहे, संसारही दुःखाला कारण नाही आहे. कारण ही परिस्थिती किंवा ती व्यक्ती किंवा ती वस्तू माझ्या दुःखाचं कारण नाही आहे. तर आणि शिवाय संसारही दुःखाला कारण नाही आहे. जे काही आहे ते परिवर्तन त्यामुळे होतं. आपल्याला काही शिकण्यासाठी, विकास घडवण्यासाठी होतं. परिवर्तन झालं नाही तर विकास होईल कसा? म्हणजेच सुख वाटतंय म्हणून आपल्याला वाटतं अरे हा अमुक एक स्पर्श चांगला आहे. थोड्या वेळानंतर जेव्हा नकोसा वाटतो तेव्हा दुःख वाटतं. म्हणजे हे परिवर्तनच आहे की नाही? मग यातून आपण शिकतोय की या दोन्हीमध्ये काय आहे, सुख किंवा दुःख हे नाही आहे. या दोन्हीमध्ये जे वाटतंय ते आपल्या वासनेमुळे, आपल्या इच्छेमुळे, आपल्याला हवंसं वाटतंय म्हणून त्यांनी सांगितलं की परिवर्तन जर झालं नाही तर आपल्याला समजणार नाही, आपला विकास होणार नाही कुठल्याही गोष्टीमध्ये. अशा अर्थाने परिवर्तन झाल्याशिवाय, जसा बीजाचा वृक्ष कसा होईल, एक बीज आहे त्याचा वृक्ष होतो, परिवर्तन होतं म्हणूनच ना. किंवा रजवीर्याचं शरीर कसं बनेल, बालक तरुण कसा होईल, मूर्ख विद्वान कसा होईल. अज्ञान दूर झालं तरच विद्वान, अन्यथा नाही. म्हणजे परिवर्तन आवश्यक आहे. रोगी निरोगी कसा होईल. तात्पर्य हेच आहे की स्वाभाविक परिवर्तन विकास करणारं आहे, विकासाचा मार्ग दाखवणारे आहे. परिवर्तन दोषी नाही आहे, परिवर्तनसुद्धा दोषी नाही. त्यात सुखबुद्धी ठेवणे हा दोष आहे. म्हणून विवेकी भोगामध्ये रमत नाही. विवेकाने सत्याचा स्वीकार करतो. मिळालेली कोणतीही वस्तू, व्यक्ती, योग्यता, सामर्थ्य माझं नाही. म्हणजेच स्वार्थ न पाहता, संग्रहात न रमता इतरांच्या सेवेतही हा रत होत जातो. सदा प्रसन्नतेने राहू शकतो.
नेहमीसाठी व्यक्ती, वस्तू, परिस्थिती माझ्याबरोबर राहणार नाही आहे. ही सगळी परिस्थिती जी आलेली आहे सध्या, ही नेहमीसाठी माझ्याबरोबर राहणार नाही आहे, हे तो जाणायला लागतो. मग का दुःखात रमायचे हा विचार करतो. त्याविना मी प्रसन्नतेने नेहमीसाठी राहू शकतो, हा मुख्य विचार मनामध्ये येणं. आणि हा ज्याला येतो तोच खरा ज्ञानी, तोच खरा विवेकी होय. आणि मग जो हे जाणतो तो हा आपला स्वभाव बनवीत जातो की सगळ्यामध्येच मला प्रसन्नता टिकवायला हवी आहे. परिस्थिती कितीही परिवर्तित होत असली तरी त्यामध्ये मला दुःखी न होता मला सदैव प्रसन्न राहून माझ्याबरोबर इतरांचाही विकास करण्यासाठी मी सतत रत असलं पाहिजे, हा विचार करत हा जणू काही आपला सहज स्वभाव ज्ञानी बनवत जातो. हा या श्लोकाचा अर्थ. अध्याय 5 श्लोक 23 बघतो आपण. शक्नोति हैव यः सोढुं प्राक्शरीर विमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं सयुक्तः स सुखी नरः. इह शक्नोति, इह एव संधी आहे त्या पहिल्या शब्दामध्ये. इह म्हणजे या जगामध्ये जिवंत असेपर्यंत, शरीराचा नाश होण्यापूर्वी, प्राक शरीर विमोक्षणात, शरीर विमोक्षणात म्हणजे शरीर सोडण्यापूर्वी, आणि प्राक म्हणजे पूर्वी, शरीराचा नाश होण्यापूर्वी काय करतो हा, तर कामक्रोधांपासून उत्पन्न झालेला जो वेग असतो, कामक्रोधोद्भवं वेगम, यापासून उत्पन्न झालेला जो वेग आहे तो सहन करण्यास, हा सोडून म्हणजे सहन करण्यासाठी, यह म्हणजे जो समर्थ होतो, युक्त असा युक्त म्हणजे असा युक्त योगी मनुष्य, तोच कसा होतो, सुखी नरह, तोच सुखी होय. यापूर्वी 2 प्रकारचे योग सांगितलेत. कोणतं, तर कर्म कौशल्य, दुसऱ्या अध्यायातील 50वा श्लोक, कर्मसु कौशलम, कर्म कौशल्य. आणि दुसरा सांगितला योग द्वंद्वाविषयी समभाव, समत्वै योग उच्यते म्हटलं होतं दुसऱ्या अध्यायातील 48व्या श्लोकामध्ये. म्हणजे एक कर्मकौशल्य आणि दुसरं समत्व, त्यालाच योग म्हणतात. आणि तिसरा योग आता या श्लोकात सांगितलेला आहे की कामक्रोधांचा वेग सहन करणे, कामक्रोधोद्भवं वेगम सयुक्त, तो जो असा योगी असतो, तो जो युक्त असतो, म्हणजेच हा जो योग साधतो तोच कसा आहे, सुखी नरह. हा सुद्धा महत्वाचा योग इथे आहे, सांगितलेला आहे. कर्मकौशल्यरूपी योगाने उत्तम कर्म घडतं. द्वंद्वविषयक समत्व योगाने कष्ट होत नाहीत, त्रास होत नाही, कारण सर्वत्र समत्व भाव त्याचा असल्यामुळे त्याला त्रास वाटत नाही कुठल्या गोष्टीमध्ये. आणि या श्लोकात जे सांगितलं आहे त्या कामक्रोधाचा वेग सहन केल्यामुळे मग आपलं सामर्थ्य वाढतं, हे सांगायचं आहे. म्हणजे हे तिन्ही योग महत्त्वाचे आहेत, साधकाची उन्नती करणारे आहेत. अन्यथा कामक्रोधाचे आवेग इतके प्रबल असतात की ते मनुष्याची शारीरिक शक्ती, तेज, मेंदूचं बल सारं क्षीण करतात. काय, तर काम आणि क्रोध. त्यामुळे मनुष्याला स्थिरता, शांतता प्राप्त न होता सदैव मनुष्य अशांतीमध्ये तडफडत असतो. असे हे कामक्रोध आहे. तिसऱ्या अध्यायात पण आपण बघितलं होतं की काम एष आणि क्रोध एष महाशनो महापाप्मा, हे आपण बघितलं होतं. ज्याप्रमाणे वायूचा वेग कितीही असला तरी सुद्धा पर्वत स्थिर राहतो, कारण प्रबल वायूचा वेग तो सहन करू शकतो पर्वत. पण झाडांच्या पानांना मात्र थोडासा वायू सुद्धा हलवून सोडतो, कारण तेवढा त्यांना वेग सहन करण्याची शक्ती नसते त्या पानांमध्ये. पर्वतामध्ये असते, कारण तो स्थिर असतो आपल्या जागी. वायू वेग हे झाडांची पानं सहन करू शकत नाही. यावरून हे स्पष्ट होत जातं की शत्रूचा वेग सहन करून, शत्रू चालून आलेला आहे, किती बलाढ्य असो, तो चालून आलेला आहे, मग त्याचा वेग सहन करून आपल्या भूमिकेवर स्थिर राहण्यासाठी आपल्या ठिकाणी विशेष शक्ती पाहिजे, हे जणू यातून सांगायचं आहे. शत्रूच्या वेगाने डळमळीत होण्यास आपल्या मनाचं दौर्बल्य कारणीभूत ठरतं. जेव्हा माणूस डळमळीत होतो, मन द्विधा मनस्थितीत असतं, मन कुचकामी होऊन जातं, म्हणजेच मनाचं दौर्बल्य तिथे कारणीभूत असतं.
वेदांमध्ये सहमान आणि असह्य हे 2 शब्द हाच आशय दाखवतात. सहमान आणि असह्य इथे विशेष मनन करण्याजोगे हे 2 शब्द आहेत. सहमानचा अर्थ काय आहे तो बघू, की शत्रूचा वेग सहन करून आपल्या ठिकाणी स्थिर राहणारा तो सहमान. आणि असह्य याचा अर्थ ज्याचा वेग शत्रूला असह्य होतो तो. ज्याचा वेग, शत्रूचा वेग नव्हे तर आपला वेग शत्रूला सुद्धा असह्य होऊन जाईल परंतप, असं जे म्हटलं मुद्दाम अर्जुनाला प्रत्येक वेळी ते त्यासाठी की शत्रूला सुद्धा ताप देणारा, शत्रूला सुद्धा आपलं सामर्थ्य आपलं शक्ती दाखवून त्यांना ते असह्य वाटावं अशा अर्थाने असा हा असह्य शब्द आहे. दोन्ही शब्द आपल्या सामर्थ्याचे द्योतक आहेत. आणि तोच भाव कामक्रोधाचे वेग सहन करणे याचा आहे. म्हणजेच त्याने आपल्यातील जी शक्ती आहे ती वृद्धिंगत करणे, त्यांना आपल्या स्वाधीन करणं, त्या शक्ती वृद्धिंगत करून त्याला आपल्या स्वाधीन करणे. आपली शक्ती वाढल्याने शत्रूवर मात करता येते. आपलं सामर्थ्य वाढवलं तर आत्मशक्ती जर वाढवली, आपली मनाला स्थिर करून शांत करून जर आत्मशक्ती वाढवली तर त्यामुळे शत्रूवर मात करता येते. हेच जणू सांगायचं आहे. कारण कामाचा हल्ला मनावर झाला, ज्याप्रमाणे क्रोधाचा त्याप्रमाणे कामाचा हल्ला सुद्धा मनावर झाला तर हालचालीचा परिणाम वीर्यावर होतो. वीर्य स्खलित होतं, शरीर निर्बल होतं, मेंदूची शक्ती सुद्धा क्षीण होते. म्हणजेच ओज आणि मेंदूचे बल क्षीण झाल्यामुळे मनुष्य दुर्बल होतो. म्हणूनच क्रोध आणि काम दोन्ही, क्रोधाने सुद्धा असंच होत असतं आणि काम सुद्धा वाढला असेल किंवा वासना इच्छा ममत्व जर वाढलं असेल तरी सुद्धा मनुष्याची शक्ती अशा प्रकारे क्षीण होऊ शकते. आणि म्हणूनच क्रोध आणि काम दोन्हीही मनुष्याचे मोठे शत्रू आहेत हे सांगितलं आहे. यावर नियंत्रण म्हणजेच वेगाला उत्पन्न होऊ न देणे, ते सहन करण्याची शक्ती वाढवणे. जो हे साधतो त्यालाच त्यांनी योगी असं म्हटलं आहे. आणि तोच खरा सुखी आहे. सयुक्त म्हणजे तो योगी, सह सुखी नरः तो सुखी नर होय. या श्लोकामध्ये सुखी कोण असतो ते वर्णन आलंय. त्यागातच आनंद मानणारा, आता उरलो उपकारापुरता हे भान ठेवून अक्षय सुखाचा अनुभव घेत असतो. या अध्यायाला कर्मसन्यास नाव आहे. यात कर्माचा त्याग नसून वासनांचा त्याग सांगितलाय आणि क्रोधावर जय मिळवता येणं हे सांगितलंय. वासनेमध्ये आसक्ती ममत्व हे आलंच. ईश्वराचे सर्व प्राणीमात्रांशी असणारे सुहृदत्व म्हणजे मित्रत्व, सर्वांच्या कल्याणासाठी झटणारा हा. शरीर विमुक्षणात प्राक म्हणजे शरीर सोडण्यापूर्वी, कामक्रोधोद्भवम वेगम म्हणजे कामक्रोधातून उद्भवणारा हा जो वेग आहे तो सहन करतो. शरीराचा नाश होण्यापूर्वी यावर तो जय मिळवण्यास समर्थ होतो. जेव्हा हा सगळा वेग तो सहन करतो म्हणजे आपोआपच आपली शक्ती तो वृद्धिंगत करतो, आपलं सामर्थ्य त्यातून तो वाढवत जातो. कारण कामक्रोध एरवी माणसाला दुर्बल बनवतात. म्हणून हे जर सहन झाले तर त्याची शक्ती वाढत जाते आणि मग त्यातूनच तो शत्रूवर मात करू शकतो आणि अढळ शांती प्राप्त करतो असं भगवंताला या श्लोकातून सांगायचं आहे.